आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. डॉक्टर सुशांत चव्हाटे. तो माझा रूममेट आहे. मी डॉक्टर किरण शिंदे. या. या जिल्ह्याचे नवीन कलेक्टर मॅडम मिस सुंदरी मोहिते. हे जर प्रकरण सुंदरीला कळलं ना मी अनुसोबत काय केलंय तर ती मला सोडणार नाही. हो नमस्ते मॅडम. आपण इथे फॉर्म. हा नंबर डॉक्टर सुशांत यांच्या गाडीतच आहे ना? हो हो हा नंबर डॉक्टर सुशांतच आहे. पण ते एका इमर्जन्सी कामासाठी दिल्लीला गेलेत. काल रात्री तुम्ही कुठे होता? माझी नाईट शिफ्ट होती मॅडम. बर ती गाडी कुठे? आहे मागच्या बाजूला आहे. दाखवा. पण मॅडम काय झाले काय? सांगतो चला. मॅडम हा तर तोच नंबर आहे पण ही तर बाईक आहे. होय मी त्याचाच विचार करते. काल रात्री मी घराबाहेर पाहिलेली गाडी 4 व्हीलर होती. त्याच नंबरची मीच नंबर नोट केला. पण या नंबरची तर बाईक आहे. काय प्रकार आहे हा? अहो मॅडम मी सुद्धा शॉकिंग आहे. हे बघा आम्ही कायद्याने चालणारी माणसं आहोत आणि आमचे पेपर वर्क एकदम क्लिअर असतात. नाही म्हणजे तुम्ही आलात बरं झालं. काय ते घोळ कळाला नाही. म्हणजे गाडी डॉक्टर सुशांतच्याच नावाने आहे पण 4 चाकी नाहीये 2 चाकी आहे. तर प्लीज मॅडम तुम्ही परत एकदा तपासून बघाल का नीट? मॅम आय एम सो सॉरी. या नंबरच्या माहितीनुसार व्हेकल टाईप मध्ये 2 व्हीलरच आहे आणि आपला सगळा फोकस ओनरच्या माहितीवरती होता आणि त्यात तुम्ही स्वतः गाडी पाहिली होती. त्यामुळे 2 व्हीलर होती की 4 व्हीलर याच्याकडे फारसं लक्ष गेलंच नाही मॅम. म्हणजे सुशांतच्या अपरोक्ष कोणीतरी त्याच्या गाडीचा नंबर वापरते. शोधून काढा कोण आहे ते. मॅडम मी काय म्हणतो
आपण एकदा आतमध्ये जाऊन नजर टाकूयात का? म्हणजे काहीतरी मिळेल. नाही, आपल्याकडे तसं सर्च वॉरंट नाहीये. चला. येस मॅम. तुम्हाला जर काय माहिती मिळाली तर आम्हाला लवकरात लवकर कळवा आणि ओनर आला की संपर्क साधा. येस मॅडम. मॅडम, हा खरं खरं सांगतो असं वाटतंय, कारण कोणीतरी याच्या ओळखीचं आहे, तो याच्या मित्राच्या गाडीचा नंबरचा गैरफायदा घेत असणार. नाही अमित, आपल्याला जे दाखवलं जातंय ते खरं आहे कशावरून? कदाचित हा मुखवटाही असू शकतो. बघितलंस, सुंदरी इकडे पण पोचली. हे बघा आदित्य सर, आता जे काही घडलंय ना ते बघून मला खूप टेन्शन आलंय. डॉक्टर सुशांतने मला सगळी माहिती दिली आहे, पण काही डिटेल्स माझ्याकडे नाही आहेत. हे बघ, जास्त डिटेल जाणून घेण्याची गरजही नाहीये तुला. जेवढं सांगतोय तेवढं कर. एक काम कर, माझ्या एजंटकडे जा. मी तुला 2 पासपोर्ट साईज फोटोज देतो माझे. तो मला आधार कार्ड बनवून देणार आहे डुप्लिकेट, त्याला दे. आणि आता सगळं तुलाच करावं लागेल. बाहेर पडणं फार रिस्की वाटायला लागलंय मला. स्वतःच्या घरात पण नाही जाऊ शकत. ते घर सुद्धा बदलावं लागेल, कारण सुंदरीला कळलं असणार त्या घराचा पत्ता. नाही, सगळ्यात आधी इकडनं निघायला हवं मला, कारण सुंदरी इकडे परत कधी येऊ शकते. हा, पण अनु मॅडमला आपण इंजेक्शन देऊन झोपवलंय ना. माहिती रे मला, पण ती कुठल्याही अवस्थेत असू दे, आपल्याला हे घर आधी सोडावं लागेल. आता इकडे राहणं फार रिस्की आहे. काम कर, जा एजंटकडे जा. तो दुसऱ्या घराचा पत्ताही देणार आहे. तू सगळं काम करून टाक. जा जा जा, चल तू कामाला लाग. सर, फोटो देताय ना? हा, फोटो. काय झालं सर? वॉलेट कुठे राहिला? काय झालं सर?